हॅलो आणि नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता शेतात आली भावना डबा घेऊन. तिकडं गहू पेरायचं काम चाललेलं. सगळ्यांचं कन्फ्युज होतं की विहीर कुणाकडे कुठली आहे आणि विहिरीवर काय लिहिलं ते दिसलं नव्हतं. तर मी आता दाखवते विहिरीवर काय होतं ते. त्या दिवशी पाणी बघितलं तर बघा किती पाणी खाली म्हणजे वरती होतं, आता किती खाली गेले पायऱ्या. सगळं विचार. तर इथे विहिरीचा खर्च लिहिला आहे. तिथं तर 21,000 रुपये. आणि दुसरीकडं संबंध विहिरीचा खर्च तिथं पण 21,000च लिहिलेला आहे. आणि तिकडं आजींनी 2 मुलांची नावं टाकल्यात आणि इथं हत्ती कोरलाय. पाणी किती निर्मळ आणि स्वच्छ दिसते, पाण्यातल्या पायऱ्या सुद्धा दिसतात. आणि ही विहीर 7 परोस आहे म्हणून त्यांनी सांगितलं मला, आधी माहीत नव्हतं. तर मस्त विहीर आहे. आणि 1-2 दादांनी विचारलेली की विहीर सासरची आहे का माहेरची आहे. तर ही सासरची विहीर आहे, माहेरची नाही. मी माहेरकडे नाही गेलेले अजून. माझ्या सासरची विहीर आहे. आणि इकडं ऊसावर ऊस पण भिजावलाय आता. तिकडे गव्हाची पेरणी चाललेली, तिकडं पण पाणी चाललेलं. वीस पण भिजावलंय, गवत पण आलंय आता त्याच्यामध्ये. नाही हौदात पाणी भरलंय, सगळीकडे पाणीच फिरतंय आता. मग काय आता 3 सऱ्या भरल्या तुम्ही, 4-5 बगळा गेला उडून. काय तुम्हाला किती दिवस लागन भिजायला हे. गहू तर दिसत नाही तुम्हाला टाकलेला आहे. दाट नाही वेळ टाकला. हा त्यामुळेच खालीवर झाला असं. हा हा हो. 80 किलो टाकला, 80 किलो. आता किती दिवस लागते भिजायला ह्याला. आज उशीर झाला टाका. इथं भिजवण्याचं काम चालू होतं दाजींचं. दिवसाची लाईट होती त्यामुळं गहू पण टाकून घेतलेला. आणि मला पहिल्यांदा गहू दिसला नव्हता, पण ते काय झालं तर ते दाजी म्हटलं की काकऱ्या म्हणजे गहू पेरल्यावर परत ट्रॅक्टरनी ते बुजवून टाकला, त्यामुळे दिसला नव्हता. आणि ते मुलं बसलेली, आम्ही पाहायला गेलो तर ते बोरं खात बसले. तिथं रान बोरं होती आणि एकदम छान लागत होती, मस्त. आणि इथून आम्हाला परत दुसऱ्या रानात पण जायचं होतं लगेचच. तर चला, इथं दुसऱ्या शेतात ते पण ऊस चांगला मोठा झालाय ना. ड्रीप केली, पाणी आहे का चालू बंद झाले काय माहिती. नारळाचं झाड कुठे इथं लावलंय, पडचिल. पाणी घालायला पाहिजे होतं. आमचं शेत लांब लांबच आहेत. इथं नारळाचं झाड आहे, त्याला पाणी घालायला नाही ना आता पाणी चालू. चांगलं फुटलंय आता. चिखलात ना कसं चालते ना, तर पण भिजवलं.
ह्या ऊसाला ड्रीप केली आता. पाणी पुरत नाही बोरचं असल्यामुळं ड्रीप करून टाकली त्याला. बोरचे पाईप आहेत. बोर ऊसात आहे डायरेक्ट, दिसत नाही आता इथं. इकडं पण लावलं, इथं पाणी नाही अजून. इथला बोर नाही चालू केलेला. हा, घातलेलं का तू पाणी? कोणी कोणी घातलेलं? शाळेला सुट्टी असल्यामुळं अनु पण आली. अनु लय महाग राहिली. चल इथं चांगलं वाटतंय. तिकडं पडी दुसऱ्याच रान आहे. इथं हॉटेल झालंय काय? तीच आहे का दुसरं कुठं दिसतं? हॉटेल आहे. हा, हॉटेल आहे. मस्त वाटते रानात आल्यावरती. भाऊनला ह्यांना डब्बा घेऊन आलते, आता जेवण केलं. ती तिकडच्या रानात गहू पेरतात आता. इकडं तिकडं अडचणीत जाऊ नका. ड्रीप केली सगळ्या. फुलांची झाडं आल्यात कागदी. काटा टोचला. इचू काटा आहे. कुठं चालली एवढी फुलं घेऊन? आपल्या शेतातली फुलं. आम्ही तिकडे चाललो. कुठं? ती फुलं कोण देणार आहे सांगा आधी मला. मी कोण नाही देणार. आणू. घरी गेल्या भांडी कुंडी खेळणार. मी पण आम्ही खेळणार आहे असे. दीदी मम्मी असणार, मी आई असणार. दीदी मम्मी असणार, मी ही पण फुलं असणार. भाजीला ही पण फुलं घे. तू म्हणली मिसले द्यायच्यात तुझ्या? ना बाबा एकच देणार आहे. मिसलं एकच आहे. चला. नाही मी ही फुलं घेणार. ए तिथं काहीतरी आहे ग. तो तिकडं काहीतरी मुंगस आहे. मुंगस कुठे आहे मुंगस? हो हो. थांबला. मुंगस. थांब. कालवा गेलं का नाही निघून? हळू चला, हळू. दिसत नाही ना ह्याच्यात. मी पुढे बसणार. आई आणू कालवा करू नको. मुंगस आहे. मुंगस तिथं चांगला असते. तो लाल तोंड आहे त्याचा. तर चला आता शेतातून घरी चाललोय. दुपारी आलतो भाऊला डबा घेऊन. फुलं वय. आता घरी चाललोय. आता 5:30 वाजत आले. चला बघितली फुलं. शेतात फुलं होती ती मुलीने आता घरी घेतली ती खेळायसाठी. या रानात ड्रीप केली. बोरचं पाणी असतं या रानात, त्यामुळं आता घरी चाललोय.